उपचाराधीन होते. नमस्कार, मी डॉक्टर ऋतुजा संजय दारुवाले. आज माझ्या मेडिकेअर हॉस्पिटल व वेद मेडिकलचे उद्घाटन आहे. आपलं हॉस्पिटल TV सेंटर N9 कीर्तिमंगल कार्यालय शेजारी पोलीस पेट्रोल पंप समोर आज उद्घाटन समारंभ आहे. त्यानिमित्त आपण मोफत रक्तदान शिबिर तसेच आरोग्य तपासणी मोफत ठेवलेली आहे व मेडिकलवर काही ठराविक गोष्टींवरती 20% डिस्काउंट तसेच काही अजून उपचार राबवण्यात आले आहे. आपल्याकडे स्त्रीरोग, बालरोग, जनरल फिजिशियन, पोटाचे विकार या सगळ्यांवरती माफक दरामध्ये उपचार होते आणि सर्वसामान्यांना परवडेल अशीच आपली सर्व्हिस आहे. आमचा लोगोस आहे, आपले आरोग्य आमची जबाबदारी. धन्यवाद. मॅडम, आपण जे सांगितलं सांधेवाताचा जो उल्लेख केला आहे, सध्या पावसाळ्याचे दिवस आहे, भरपूर ठिकाणी सांधेवाताचा त्रास होते. कसं याच्यावरती काय उपचार पद्धती आपल्याकडे? त्याच्यावरती काही डाएट म्हणजे आहारासाठी पण आपण सल्ला देऊ आणि एक म्हणजे रेग्युलर काय काय आपल्याला पथ्य पाळून त्याची काळजी घेता येईल व व्यायाम कसे करता येईल, कमी गोळ्या घेऊन आपण आपलं आरोग्य कसं सुधारू शकू यावरती आपण प्रयत्न करत आहोत. आता तुम्ही या क्षेत्रात उतरल्यात तर याचा तुम्हाला किती वर्षाचा अनुभव आहे? साधारण एक 4 ते 5 वर्षाचा अनुभव माझा आहे आणि योग्य ती सेवा देण्याचा मी प्रयत्न करेन नक्कीच. काय काय सुविधा मिळणार आहे आपल्या हॉस्पिटलमध्ये? आपल्याकडे स्त्रीरोग, बालरोग, पोटाचे विकार, जनरल समस्या जसं की सर्दी, खोकला, ताप, सीझनल जे वातावरणानुसार आजार होत असतात त्यावर आणि परत सांधेवात वगैरे त्याच्यावरती उपचार होते. OPDची वेळ कशी असणार आहे? OPDची वेळ 2 टाईम असेल, सकाळी 10 ते 2 आणि दुपारी 5 ते 9 वाजेपर्यंत. आपल्यासोबत आणखी काही तज्ज्ञ डॉक्टरांची टीम वगैरे आहे का? तज्ज्ञ डॉक्टरांची टीम लवकरच आपल्याला जॉईन होणार आहे. याच्या व्यतिरिक्त काय काय सुविधा असणार आपल्याकडे? आणि असं जे म्हणजे आता शिबिर आयोजित करेल असं काही प्रत्येक महिन्याला 2 महिना असं काही शिबिर आयोजित? हो, दर महिन्याला आपल्याकडे शिबिर होत जाईल. आणि गव्हर्नमेंटचे काही स्कीम वगैरे राबवल्या जातील का आपल्या? स्कीम सध्या नाही आहे, पण लवकरच ते आपण अवेलेबल करू. अच्छा, या निमित्ताने काय आवाहन करणार तुम्ही या भागातील रहिवाशांना? आव्हान हेच की एकदा आम्हाला व्हिजिट करा. नक्कीच आम्ही पुरेपूर प्रयत्न करू तुम्हाला चांगल्या सेवा देण्याचा. केअर हॉस्पिटलमध्ये होमिओपॅथीचं पण उपचार आपण देणार आहोत. ॲलोपॅथी बरोबरच होमिओपॅथी पण कशी काम करते आणि होमिओपॅथीविषयी खूप लोकांना काही गैरसमज आहेत की खूप कालावधी लागतो, मग लोक त्याला कंटिन्यू करत नाहीत, काही दिवस घेतात आणि वेळ लागणारे म्हणून सोडून देतात आणि मजा काही उडवलं जाते की साबुदाण्याच्या गोळ्या वगैरे. पण तीच गोळी किती इफेक्टिव्ह आहे हे आपण आपल्या उपचारांमधून दाखवून देऊ सगळ्यांना. आणि होमिओपॅथी जी आहे ती मुळापासून आजार घालवण्यासाठी म्हणजे योग्य आहे. तर नक्कीच आम्ही होमिओपॅथीवरती पण उपचार देणार आहोत. होमिओपॅथीचे उपचार कशा पद्धतीने असणार आपल्याकडे? होमिओपॅथीमध्ये जसं गोळ्या वगैरे प्रिस्क्राईब करतो आपण त्या गोळ्या, आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सांधीवात आणि स्किन रिलेटेड म्हणजे त्वचा रिलेटेड आजारांवरती आपण उपचार करणार आहोत. भरपूर जणाला पांढरे डाग, तोंडावर स्किनचा प्रॉब्लेम, केसांचा प्रॉब्लेम, त्यासाठीच आपण म्हणजे आपल्याकडे त्याचं उपचार पद्धती अवेलेबल आहे.